आनंदी या मालिकेत प्रेक्षकांनो खूपच असा गोड ट्विस्ट येताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे आता फॉरेनर क्लायंट युगंधरचं प्रेझेंटेशन पाहण्यासाठी निंबाळकर वाड्यावर आलेले असतात आणि त्यांचं प्रेझेंटेशन कसं होतं, इकडे युगंधर कसं चालतं बोलतं जिवंत प्रेझेंटेशन त्या फॉरेनच्या क्लायंटला देतो, हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. बरं का प्रेक्षकांनो, आता इकडे शिल्पाने केलेलं आनंदीसोबतचं कारस्थान सक्सेस झालेलं असतं आणि तिने फसवून विद्याधरला जेलमधून काढण्याचे जे पेपर्स असतात त्यावर आनंदीच्या सह्या घेतलेल्या असतात. त्यामुळे इकडे विद्याधर जेलमधून बाहेर आलेला असतो. पण विद्याधर हा अजिबात सुधारलेला नसतो. त्याने त्याचे गुन्हे, त्याचे सगळे कांड पुढे चालूच ठेवलेले असतात. म्हणजे जसं की आनंदीला त्रास देणे, आनंदीची छेडछाड काढणे, दारू पिणे, डान्स बारला जाणे असे नालायक कृत्य इकडे आता विद्याधरचे चालूच असतात. पण तो आपल्या मालक साहेबांना ओपन चॅलेंज करत असतो की तू माझं काहीही बिघडू शकत नाही दादा, मी माझ्या मनाला येईन तसंच वागणार आणि तुझ्या आनंदीसोबत सुद्धा मी असंच गैरवर्तन करणार. या सगळ्याचा आता आपल्या युगंधरला खूपच राग आलेला असतो आणि युगंधर इकडे आता शिर्केला म्हणत असतो की शिर्के, आता या विद्याधरचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे आणि तो मी करणारच. आता इकडे युगंधरने एक प्लॅन केलेला असतो. त्याने इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना इकडे फोन करून ठेवलेला असतो की तुम्ही विद्याधरच्या कंपनीवर धाड टाका, तो खूप गैरवर्तन करत आहे आणि त्याचे खूप सारे काळे धंदे आहे. पण इकडे युगंधर विद्याधरला 1-2 वेळा समजूनसुद्धा सांगतो, चेतावणी देतो. पण विद्याधर मात्र त्याच्या या सगळ्या गुन्ह्यांपासून अजिबात लांब जायला तयार नसतो. तो उलट इकडे युगंधरला चॅलेंज करत असतो, तू जे करायचं ते कर आणि मला जे करायचं ते मी तसंच करणार आहे. इकडे आता युगंधर आणि शिर्केच्या प्लॅननुसार इन्कम टॅक्स अधिकारी आणि त्यांची सगळी टीम इकडे आता विद्याधरच्या फॅक्टरीवर धाड टाकण्यासाठी आलेली असते आणि इकडे विद्याधरला फोन आलेला असतो की सर, तुमच्या आता फॅक्टरीवर इन्कम टॅक्सची धाड पडलेली आहे. आणि विद्याधर इकडे खूपच गडबडलेला असतो. तो सैरावैरा धावत पळत त्याची जी दारू पेलेली नशा असते ना, ती डायरेक्ट त्याची जागी उतरते आणि तो धावत पळत आता फॅक्टरीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवाय त्याच्या पाठीमागे त्याची बायको धनश्रीसुद्धा लगोलग त्याच्या पाठीपाठी आता फॅक्टरीला जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता फायनली हा विद्याधर पुन्हा एकदा एका गुन्ह्यामध्ये सापडलेला असतो. विद्याधरचे सगळे काही जे काही काळे धंदे असतात ते सगळे बाहेर आलेले असतात आणि इन्कम टॅक्सच्या धाडमुळे इकडे आता विद्याधर पुन्हा एकदा गजाआड गेलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता विद्याधर जेलमध्ये जाऊन खूपच टेन्शनमध्ये असतो आणि त्याला खूपच इकडे दादाचा राग आलेला असतो, कारण त्याने मला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकलं आहे. आणि इकडे युगंधर आता विद्याधरला भेटण्यासाठी जेलमध्ये जातो आणि पुन्हा त्याला एकदा चांगलीच समज देतो की विद्याधर, आता तरी तुझ्या सगळे गुन्हे करायचे थांबव, तुझ्या पाप करायचं थांबव, नाहीतर आता पुन्हा तुझी माझ्याशीच गाठ आहे. मी बोलून दाखवल्याप्रमाणे तुला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकलंच आहे आणि आता तुला या जेलमधून कोण बाहेर काढतं आणि जेलमधले कोणते पोलीस तुला मदत करतात याकडे माझं चांगलंच बारीक लक्ष आहे. आता मालक साहेबांच्या फॅक्टरीला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार असतं आणि ते कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी बाहेरची परदेशाची माणसं इकडे आता डील करायला निंबाळकर वाड्यावर येणार असतात. इकडे मालक साहेबांची आणि शिर्केंची खूप जोरदार अशी बैठक झालेली असते आणि क्लायंटला नक्की काय प्रेझेंटेशन द्यायचं याविषयी एकदम जोरात जंगी अशी तयारी झालेली असते आणि चर्चासुद्धा रंगलेली असते. इकडे शिर्के बोलतात की मालक साहेब, आपण जिथे टॅचू बनायला टाकला होता ती मूर्ती सुबक तयार झालेली आहे, ती सुद्धा आपण उद्याच घेऊन येऊया, म्हणजे आपले छानपैकी प्रेझेंटेशन आधीच तयार होईल आणि आपले क्लायंट आले की आपण डिरेक्ट त्यांना असं सरप्राईज देऊया आणि लगेच आपलं प्रेझेंटेशन दाखवायची तयारी करूया. इकडे लगेच आता युगंधरसुद्धा शिर्केंच्या होला हो मिळवतो आणि बोलतं की उद्या सकाळ झाली रे झाली, आपण दोघेही डिरेक्ट त्या मूर्तिकाराकडे जाऊया.
आता सकाळी सकाळी छान तयार होऊन मालक साहेब आणि शिर्के डायरेक्ट त्या मूर्तिकाराच्या घरी गेलेले असतात. मालक साहेबांनी पाठीमागेच त्या मूर्तिकाराला एक सुंदर सुबक अशी चित्र काढून दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की एकदम आपल्यात मराठी संस्कृतीला शोभेन अशी स्त्री तयार करायची आहे आणि तिच्या चेहऱ्यावर आणि तिच्या दागिन्यांमध्ये इतकी सुंदरता आणि शालीनता हवी आहे की पाहणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की अगदी जिवंत मूर्तीच इथे उभी केलेली आहे, जणू काही जिवंत चालती बोलती स्त्रीच या ठिकाणी उभी आहे. आणि इकडे आता मूर्तिकाराला सगळं काही लक्षात आलेलं असतं आणि तोही खूप थक्क झालेला असतो मालक साहेबांची ड्रॉइंग पाहून. आणि तो म्हणतो, वा सर, काय सुंदर चित्र तयार केलं हो. अगदी तुमच्या ह्या चित्राला साजेसं अशीच मूर्ती मी सुद्धा तयार करेल आणि तुम्हाला खूपच खुश करेल. आता इकडे मालक साहेब त्या मूर्तिकाराला म्हणतात, तू जसं काम करशील त्याचा मोबदला एकदम तुला छान मिळून जाईल. आता इकडे छानपैकी मूर्तिकाराने मालक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मूर्ती तयार केलेली असते आणि ती मूर्ती मालक साहेबांना खूप 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 आवडते. आणि इकडे आता शिर्के त्या मूर्तिकाराला त्याचा पेमेंट देऊन टाकतात आणि व्यवहार क्लिअर करून घेतात. आता इकडे मालक साहेब आणि शिर्के खूपच खुश असतात, कारण त्यांच्या मनाजोगतं सगळ्या काही गोष्टी आता घडत चाललेल्या असतात. आणि इकडे आता त्या मूर्तिकाराचा निरोप घेऊन मालक साहेब आणि शिर्के दोघेही आता इकडे निंबाळकर वाड्यावर ती मूर्ती घेऊन आलेले असतात आणि मूर्ती छानपैकी निंबाळकर वाड्याच्या हॉलच्या मधोमधच ठेवून दिलेली असते. आणि इकडे मालक साहेबांनी ताईसाहेबांना बोलावून घेतलेलं असतं. शिल्पाला युगंधरने सक्त ताकीद दिलेली असते की ताईसाहेब, ही जी मूर्ती मी इथे हॉलमध्ये आणून ठेवली आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि हे आपल्या कंपनीचं, आपल्या फॅक्टरीचं खूप सगळ्यात मोठं डील क्रॅक करणारी मूर्ती आहे आणि ती प्रेझेंटेशनसाठी मी आपल्या निंबाळकर वाड्यात आणून ठेवली आहे. या मूर्तीची कशी खबरदारी घ्यायची, कशी काळजी घ्यायची ही जबाबदारी तुमची. या मूर्तीला काहीही होता कामा नये. आणि इकडे शिल्पा लगेच युगंधरच्या होमध्ये हो मिळवून म्हणते की युगंधर, तू अजिबात काळजी करू नको, मूर्तीची सगळी काळजी मी घेईल, ती जबाबदारी माझी. धनश्रीच्या मनात मात्र इथे आनंदीविषयी खूप तिरस्कार असतो आणि मालक साहेबांविषयी आता तिच्या मनात खूप तिरस्कार निर्माण झालेला असतो, कारण त्याने पुन्हा एकदा इथे धनश्रीच्या नवऱ्याला विद्याधरला जेलमध्ये पाठवलेलं असतं. आता धनश्री प्लॅन करते की या युगंधरचं नाव कसं मातीत मिळवता येईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि मग काय होतं प्रेक्षकांनो, इथे धनश्री काय करते, आनंदीला घराची साफसफाई करायला लावते आणि बोलते की घरातल्या कानाकोपरा स्वच्छ करायचा. आनंदीला मात्र आता इथे मूर्ती हॉलमध्ये नवीन ठेवलेली आहे आणि ती आपल्या मालक साहेबांच्या प्रेझेंटेशनची महत्त्वाच्या कामकाजाची आहे याची काहीही कल्पना नसते. पण इकडे सगळी कल्पना फक्त शिल्पाला आणि धनश्रीला चोरून बोलणं ऐकल्यामुळे असते. आता इकडे काय होतं प्रेक्षकांनो, की ही धनश्री मुद्दामून आनंदीला त्या मूर्तीजवळ पाठवते आणि ती मूर्ती साफ करायला लावते आणि आनंदीच्या साफसफाईच्या नादात आनंदीला काही दिसत नसतं आणि ती मूर्ती आनंदी खाली पाडते आणि मूर्तीचे 2 तुकडे होतात. आनंदीमुळे आता मूर्तीचं वाटोळं झालेलं असतं. इकडे आता शिल्पा तडक हॉलमध्ये येते, कसला आवाज झाला हे पाहण्यासाठी, आणि बघते तर काय, युगंधरने आणलेली प्रेझेंटेशनची मूर्ती आनंदीने फोडलेली असते. इकडे आता शिल्पा खूप ओरडते आनंदीवर, पण माई बोलतात, जाऊ दे शिल्पा, तिने काही मुद्दामून केलं आहे का. पण इकडे आता शिल्पा बोलते की थोड्याच वेळात ते फॉरेनर क्लायंट इथे येणार आहे, आता मी काय करू, मी इथे युगंधरला काय तोंड देऊ, त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली होती की इथे मूर्तीची कशी खबरदारी घ्यायची, ही सगळी जबाबदारी शिल्पाताई तुझी. आता इकडे शिल्पाला आनंदीचा खूपच राग आलेला असतो आणि तिला ती खूप 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 सारं उनं बोलते आणि बोलते की आता हे प्रेझेंटेशन होणार आणि इथे नवीन मूर्ती उभी राहणारच. आणि इकडे आता माईसाहेब म्हणतात, अगं ते कसं शक्य आहे शिल्पा. तर इकडे आता
शिल्पाताई बोलते की ही आनंदी आहे ना, ही सगळं शक्य करेल आता, आणि इथे आता आनंदीच उभी राहील मूर्तीच्या रूपात. इकडे शिल्पा चांगल्यातल्या चांगल्या मेकअप आर्टिस्टला बोलावून घेते आणि आनंदीचा लूक सेम टू सेम त्या मूर्तीसारखा करवून घेते आणि त्या मूर्तीच्या जागी इथे आता आनंदीला उभी केलेली असते. शिवाय शिल्पाने आनंदीला सक्त ताकीद दिलेली असते की तू इथे टॅच्यू बनून राहायचं आहे, जर का हल्ली बोललीस तर तुझी माझ्याशी गाठ आहे. आणि इकडे आनंदी भीतीने घाबरून अगदी मूर्तीसारखी सेम टू सेम तिथे उभी राहिलेली असते. आता फायनली तो क्षण आलेला असतो, जे काही फॉरेनर क्लायंट फॅक्टरीचे साठी आलेले असतात, प्रेझेंटेशनसाठी आलेले असतात, त्यांची एंट्री आता निंबाळकर वाड्यावर झालेली असते. पाहुण्यांची खूप छान खातिरदारी केली जाते आणि आता प्रेझेंटेशनची वेळ आलेली असते. इकडे युगंधर खूप खुश असतो, कारण त्याच्या मनाजोगतं काम इकडे झालेलं असतं आणि शिल्पाचाही प्लॅन सक्सेसफुलच झालेला असतो. आता इकडे युगंधर खूप खुशीने त्या क्लायंटला मूर्तीजवळ आणतात आणि म्हणतात, हे बघा तुमचं प्रेझेंटेशन. आणि तो क्लायंटकडे तोंड करून उभा असतो आणि पाठीमागे हात करतो आणि मूर्तीवरचा पडदा आता उचलला जातो. तेव्हा युगंधर वळून पाहतो आणि क्लायंटही त्या मूर्तीकडे पाहतात. तर सगळेजण एकदम थक्क झालेले असतात. तिथे खरं तर आनंदी उभी असते, पण सगळ्यांच्या नजरेत तो एक पुतळा असतो, तो एक टॅच्यू असतो. तेव्हा सगळे क्लायंट तो मूर्ती पाहून थक्क झालेले असतात. ते म्हणतात, वाव, सो ब्युटिफुल, काय सुंदर कलाकृती आहे, असं कोणी म्हणणारच नाही की ती खोटी आहे. असं वाटतंय जणू काही तिथे खरोखरची स्त्री उभी आहे, असं ते इंग्लिशमध्ये आता इकडे युगंधरला सांगत असतात आणि त्याच्या प्रेझेंटेशनचं कौतुक करत असतात. क्लायंट त्या मूर्तीची खूप छान छाननी करतात, निहाळणी करतात आणि इकडे युगंधरला 100पैकी 100 गुण देऊन सुद्धा टाकतात आणि क्लायंट खूप म्हणजे खूप खुश झालेले असतात. आणि इकडे फायनली युगंधरच्या फॅक्टरीला हे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असतं. परदेशातल्या कंपनीकडनं आपल्या गावाकडच्या फॅक्टरीला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे युगंधर खूप खुश असतो. पण युगंधरला मात्र मनातल्या मनात माहीत असतं की ही मूर्ती मी बनवलेली नाही, तर ही नक्कीच दुसरं कोणीतरी इथं उभा आहे. आणि मेकअपमुळे युगंधरला काही जाणवत नाही की ती त्याची आनंदी आहे. आणि मग काय होतं प्रेक्षकांनो, आता मूर्तीची सगळी न्याहाळणी झाल्यानंतर सगळं कॉन्ट्रॅक्ट वगैरे सगळं डील क्रॅक झाल्यानंतर युगंधर आता आणि ते फॉरेनर क्लायंट तिथून निघणार. तोच आता आनंदीला खूप वेळ तिथं तसं एक जागी एकसारखं उभं राहून चक्कर येते आणि युगंधर धावत पळत जाऊन आनंदीला त्याच्या हातामध्ये झेलतो. आणि हा सगळा प्रकार इथे या फॉरेनर क्लायंटने पाहिलेला असतात. तेव्हा ते म्हणतात, ओ नो, ही तर खरोखरची स्त्री आहे. आणि सगळेजण थक्क होतात आणि सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटतं. आता युगंधर आनंदीला एकदम हातामध्ये झेलून घेतो आणि कवेत घेतो आणि लगेच म्हणतो, पाणी घेऊन या रे, पटाकन पाणी घेऊन या. आनंदीला आता पाणी युगंधर पाजतो आणि तिचं तोंड स्वच्छ धुवून काढतो. आणि इकडे युगंधरला सुद्धा आता कळून चुकलेलं असतं की तो टॅच्यू दुसरं तिसरं कोणी नसून माझीच आनंदी आहे. आता इकडे सगळे क्लायंट जोरजोरात आनंदीसाठी टाळ्या वाजवत असतात आणि म्हणतात की वा, व्हेरी गुड युगंधर, तू तर आम्हाला एकदम चालतं बोलतं प्रेझेंटेशन दिलेलं आहे, जिवंत एकदम. आम्हाला वाटलं होतं की ही मूर्ती आहे, पण तुम्ही तर कमाल केली. असं प्रेझेंटेशन आम्ही आजवर कधीही पाहिलं नाही आणि असं कधी पाहणारसुद्धा नाही. आणि सगळेजण एकदम भरभरून आनंदीसाठी आणि युगंधरसाठी टाळ्या वाजवत असतात. इकडे मात्र युगंधरला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि आनंदीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो की ह्या फॉरेनर क्लायंटकडनं आपल्या कंपनीला छान असा फायदा झालेला आहे. युगंधर आता आनंदीची ह्या सगळ्या क्लायंटसोबत ओळख करून देतो आणि सांगतो, ही माझी बायको आहे. आणि मग तर इकडे त्यात आलेल्या पाहुण्यांना खूप आनंद झालेला असतो आणि ते खूपच आनंदीचं भरभरून कौतुक करतात आणि तिथून निघून जातात. तर मग प्रेक्षकांनो, आवडलं का आनंदी या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट? आणि यावर तुमचं काय म्हणणे आहे हे मला नक्कीच कळवा आपल्या कमेंट बॉक्सद्वारे. आणि हो, आपल्या या चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका हा, कारण येणारे आनंदी या मालिकेचे येणारे नवनवीन ट्विस्ट आपल्याला तर या चॅनलवर पाहायला मिळणार आहे.